मुंबईच्या मोहिनीताईंनी स्वतःचं बुटीक उघडण्याचं एक स्वप्न मनाशी बाळगलं होतं। त्याची सुरुवात त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक अनुदानातून केली। मातोश्री फॅशन हाऊस उभं राहिलं। इथे मिळणाऱ्या साड्या या प्रत्येक महिलेचं आकर्षण बनल्या। साडी ही फक्त एक फॅशन किंवा वस्त्र नाहीये, तर भारताच्या संस्कृतीची ओळख, एक प्राचीन पोशाख आहे। कारण प्रत्येक राज्यानुसार तेथील पोशाख बदलतो, पण साडी हे एकमेव असं वस्त्र आहे जे विविध राज्यातील महिला परिधान करतातच। बदलत्या काळातही साडीचं महत्व तसंच अबाधित राहिलं। हा, फॅशन नुसार तर काही अपग्रेडेशन किंवा बदल सुद्धा झाले, जसं काठापदराच्या जागी रंगबिरंगी आकर्षक लेस आले। साडीच्या रंगाला मॅचिंग असणाऱ्या ब्लाऊज पेक्षा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज चलनात आले, आणि हे सगळं काही मातोश्री फॅशन हाऊसच्या दालनात उपलब्ध झाले। नमस्कार, माझं नाव आहे मोहिनी विशाल खरटमल। माझ्या बचत गटाचं नाव आहे अबीर महिला बचत गट। मी मातोश्री फॅशन हाऊस या माझा व्यवसाय आहे। त्यात माझ्याकडे साड्या आहेत, कुर्तीज आहेत, लेडीज वेअरचे बरेच सगळे प्रकार आहेत। मी फॅशन डिझायनिंग केलेले आहे। लहानपणापासून मला आवड होती कपड्यांची, कटिंगची, याची त्याची फार पहिल्यापासून आवड आहे। मला करिअर ह्यातच करायचं होतं। तर हे माझा सासूबाईंचा बिझनेस होता साड्यांचा। तर त्यामध्ये आजारी पडले तर माझी आर्थिक परिस्थिती जरा ढासळली फारच। त्यांना कॅन्सर होता। आता सध्या जे ट्रेंड मध्ये चालू आहे की प्लेन साडी आणि फक्त लेस हवे असतात, किंवा कॉटन, आता ज्यूट मटेरियल मध्ये ज्या खादी कॉटनच्या असतात, किंवा ते असं मी जसं तर घातलेत हे अजरक प्रिंटचे ब्लाऊज आणि हे प्लेन साडी, ते तसे माझे कस्टमर खूप आहेत। बीएमसीने आम्हाला अनुदान दिलं। त्यांनी म्हणजे सांगितलं की तुम्हाला प्रत्येक गटाला असे आम्ही एक एक अमाऊंट देऊ, ते तुम्ही वाटून घ्या। तेवढ्यात मग त्याच्यात मला एवढा आनंद झाला की ठीक आहे की बाबा चला BMC ला मी थँक्यू बोलते। नाही, खरंच मी थँक्यू बोलते। त्यांच्या मार्फतच माझा आज बिझनेस मी खूप वाढवला आहे। त्या म्हणजे खूप, जसं माझं ऑनलाईन नव्हतं, मी हल्लीच त्यामुळे स्टार्ट केलं। BI त्यांनी मला फार मदत केली आहे, कारण की हे जे आम्हाला आमच्या गटात म्हणजे सगळ्यांना 25 महिलांना या शिलाई मशीन्स दिलेल्या आहेत। ही मशीन ती आहे ती माझी त्यांचीच दिलेली आहे। BMC आहेत, SBI आहेत, या खूप योजना देतात, ते आपल्यापर्यंत येत नाहीत, पण आपण त्यांच्यापर्यंत जावं असं मला वाटतं की, आणि आपण घराबाहेर पडलं पाहिजे। आपण नाही जाणार तर आपल्याला कळणारही नाहीत काय म्हणजे फॅसिलिटी आहेत, काय नाही आहेत। छोटस होईना काय, आपण बिझनेस चालू करावा, त्यात आपल्याला नक्कीच मिळतं आणि आपण स्वतःही सक्सेस होतो। खरंच BMC आणि SBI तर्फे माझे स्वप्न आता हळूहळू, त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, मीही त्यांचा विश्वास पूर्ण करते। त्यामुळे आणि अजून म्हणजे माझा व्यवसाय हा मी अजून पुढे घेऊन जाईल। स्वतःचा व्यवसाय फक्त दुकानापुरतं मर्यादित न ठेवता त्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा मिळवून दिलं। खरंच हा प्रवास फक्त आत्मनिर्भरतेचा नाही, हा प्रवास स्वप्नपूर्तीचा सुद्धा आहे।